वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संतांच्या उपाधीप्रमाणे अगदी त्याला जागून या दिंडीमध्ये जे आहे ते महाराष्ट्र वन विभागातर्फे हे संपूर्ण वनीकरण मोहीम राबवली जात आहे। सध्या मी लोणंदमध्ये आहे आणि आज माऊलींच्या पालखीने जे आहे ते सातारा जिल्ह्यात आगमन केले। पुणे जिल्ह्यातला प्रवास संपून माऊली आता सातारा जिल्ह्यातून प्रवास करणार आहेत। त्याचीच ही जय्यत तयारी आपण पाहू शकताय। लोणंदमधून ही पालखी उद्या तरडगावमध्ये मुक्कामी येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाकडून देखील या पालखीच्या स्वागताची एक आगळी वेगळी तयारी करण्यात येत आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वन विभागाचे संपूर्ण अधिकारी जे आहेत ते या दिंडी मार्गावर तैनात आहेत आणि त्यांची वृक्षाविषयी जनजागृती आणि वनीकरणाविषयी जनजागृती करणारी एक विशेष मोहीम जे आहेत ते या ठिकाणी ते उद्यापासून अवलंबणार आहेत। याचीच माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विभागीय वन अधिकारी मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅडम, काय सांगाल सर्वप्रथम की पालखी जी आहे ती सातारा जिल्ह्यात प्रवेश करते आणि त्याच निमित्ताने तुम्ही वनीकरणाचा संदेश घेऊन पुढे आलात? नमस्कार, मी रेश्मा हुरकाटे, विभागीय वन अधिकारी सातारा। तर पहिल्यांदा सर्व वारकरी भक्त बंधू भगिनींचं सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्वागत। आणि आमचा विभाग आता लागवडीच्या बाबतीत जे काही शासनाच्या योजना असतील किंवा शासनाने काही जसं 300 कोटी वृक्ष लागवड आता त्याबाबत एक मोहीम सुरुवात केलेली आहे, ती आपल्या पुढच्या 20-21 वर्ष चालू राहणार आहे। तर त्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं जाणार आहे सामाजिक वनीकरण विभागामार्फत, तसंच सामाजिक वनीकरणाच्या विविध ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये जसं की पडीक जमिनीवरती वृक्ष लागवड असेल, परत एखाद्या घरामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर तिच्या आईवडिलांना 10 झाडं आपल्या वन विभागामार्फत मोफत वाटप केली जातात। आणि इतर काही आपल्या योजना असतील जसं रोप वाटप असेल, आता सध्या म्हणजे जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत किंवा जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत आपला वन महोत्सवचा कालावधी सुरू आहे। तर त्याच्यामध्ये आपले जे मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये जी रोपं वाटप केली जात आहेत याबद्दल म्हणजे पोवाड्याच्या माध्यमातून किंवा रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करणे, या अशा पद्धतीची आम्ही एक आखणी केली होती। आणि आज आम्ही जे काही आमच्या म्हणजे वारकरी होते त्यांना ते आमच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अच्छा, हा जो दिंडी मार्ग आहे सातारा जिल्ह्यात 4 टप्प्यात मुक्काम माऊलींच्या पालखीचा असणार आहे, तर त्या प्रत्येक टप्प्यावर आपला काही उपक्रम वगैरे करायचं काही ठरलं आहे का? आता हा जो आपला दुसरा टप्पा होता तरडगावचा, तर त्याच्यामध्ये आम्ही महिलांना तुळशीच्या रोपांचं वाटप केलेलं आहे, बियाण्यांचं वाटप केलेलं आहे। तसंच आता आमचा दुसरा एक टप्पा बरड, तिथे आम्ही असाच आमचा एक म्हणजे झाडं वाटपाचा स्टॉल लावणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही वारकऱ्यांसाठी आणि बंधू भगिनींसाठी झाडं देणार आहोत, परत बिया देणार आहोत आणि इतर जे काही त्यांच्या उपयोगाचं साहित्य असेल ते देण्याचा आमचा मानस आहे। एकंदरीत निसर्गाचा ढळता जो समतोल आहे आणि यावर्षी संपूर्ण देशावर जे आहे ते एल निनोचा प्रभाव आपल्याला जाणवतो आहे। अर्थात वारकऱ्यांना जी दिंडी पावसात करतो ती उन्हाळ्यासारख्या वातावरणात त्या टेम्परेचरमध्ये करावी लागते। तर यातून नेमकं तुम्ही वारकऱ्यांना काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल की येणाऱ्या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात? माझं महत्त्वाचं असं वारकऱ्यांना सांगणं आहे की बाबा, आपण जर झाडं लावली, ती जगवली, त्याची जोपासना संवर्धन केलं तर भविष्यात आपल्यावरती अशी परिस्थिती येणार नाही। आपल्याला ह्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी कालावधी जाणार आहे, तो आपण सर्वांनीच मान्य करायला पाहिजे। पण सर्वांनी जर एकजुटीने प्रयत्न केला तर ते शक्य पण नाही असं मला वाटतं। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर वारकरी परंपरा, दिंडीची परंपरा, पालखीची परंपरा जितकी मोठी आहे तितकीच ही हरित परंपरा करण्यासाठी ही संपूर्ण जे अधिकारी आहेत ते या वारी मार्गावर सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि येणाऱ्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी त्यांच्याकडून जी हाती घेतलेली मोहीम आहे ती ते पूर्णत्वाकडे नेणत असल्याचं आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येईल। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, लोणंद, सातारा।